4:30 वाजता सदाशिव साबळेंचा फोन आला. कदाचित कारखान्याच्या यंत्रणेमार्फत त्यांना कळवलं होतं. मी झोपेतच होतो आणि त्यांनी सांगितलं की पांडे साहेब गेलेत. तुमच्या सर्वांनाच ज्यावेळी हा निरोप आला असेल त्यावेळी तुमची जी अवस्था झाली तशीच अत्यंत वाईट स्वरूपाच्या भावना, वेदनादायक अशा भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आल्या, माझ्याही मनामध्ये आल्या. पांडे साहेबांच्या सबंध कारकिर्दीबद्दल आपण सगळेजण आता इथे खूप भरभरून बोललो. माझा त्यांचा फार परिचय, तुम्ही जे सगळे अनुभव सांगितले त्या पातळीवर आला नाही. अगदी शेवटी निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडण्याचा ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळी खूप गुंतागुंतीची प्रसंग निर्माण झाले. गावागावात भांडणं होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पाणी खाली सोडलं जातंय. आत्ता जर आपण तातडीनं काही केलं नाही तर मोठा बाका प्रसंग सगळ्या परिसरात उद्भवेल अशी प्रसंग ज्यावेळी आला त्यावेळी हा माणूस अत्यंत चिकाटीनं सक्रिय झालेला मी पाहिलेला आहे. तो 1-1.5 महिन्याचा कालावधी त्यांच्याबरोबर जो मी व्यतीत केला तो त्यांच्या ज्ञानाला, चिकाटीला आणि जनतेप्रती त्यांची जी वाहून घेण्याची जी प्रचंड ताकद होती, कुवत होती, तिचा साक्षात्कार देणारा अशा प्रकारचा तो अनुभव होता. पांडे साहेबांना काही शारीरिक आजार होते, ते काही नियम पण पाळायचे, परंतु मी डॉक्टर म्हणून पण ऑब्झर्व केलं की ज्यावेळी पाण्याचा प्रसंग सुरू झाला त्यावेळी आमच्यापेक्षा 10 पट आम्हाला लाजवेल, तरुणांना लाजवेल याच्या 10 पट काम करण्यासाठी ते उतरायचे. त्यांना आम्ही काळजीपोटी म्हणायचो की भांगरे पांडे साहेब हे काय चाललंय तुमचं? सकाळी 4-4:30 वाजता उठून गाडी घेऊन त्या स्पॉटवर हजर, काटेकुटे तुडवत बारे शोधत हजर, सगळा तणाव अंगावर घेत हजर, प्रचंड ऊन, वारा, पाऊस. त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं. ते म्हणाले, डॉक्टर साहेब यातून आम्हाला ऊर्जा मिळते, जगण्याचं ध्येय मिळतं आणि त्याच्यामुळे आम्ही हे काम करतो. राजकीय उलथापालथी त्यावेळी खूप सुरू होत्या. लोक पक्ष सोडत होते, वेगवेगळ्या पक्षात जात होते. मी त्यांना म्हणालो की पांडे साहेब हे काय चाललंय तालुक्यात, राज्यात? त्यांनी एक वाक्य मला सांगितलं. ते म्हणाले, डॉक्टर राजकारणाच्या वेळी काय हिशोब करायचे ते आपण करू, आता आपण प्रश्नांवर काम करू. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असायच्या, परंतु मी त्यांची जी भाषणं ऐकली आहेत, एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून व्यक्तिगत पातळीवर त्यांनी कुणाला दुखावलंय असं मी ऐकलेलं नाहीये. त्यांनी खूप काम पिचड साहेबांबरोबर केलं, पण एका विशिष्ट पातळीवर ते म्हणाले की आत्ता मी काही पिचड साहेबांबरोबर जाणार नाही. ते थांबले आणि मूळ त्यांची विचारसरणी होती तिकडे परतले. त्यांना मी या प्रसंगाबद्दल पण विचारलं, कारण पिचड साहेब सोडून मीनानाथ पांडे हे चळवळीच्या काळात आम्ही पाहिलेले नव्हतं. अत्यंत एकोप्यानं काम त्या दोघांनी केलं. तुम्ही का सोडलं त्यांना? त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, डॉक्टर माझा पिंड धर्मनिरपेक्ष आहे. जाती आणि धर्माच्या विचाराचं राजकारण किंवा जाती आणि धर्माचा वापर राजकारणासाठी हे माझ्या पिंडात नाही आणि म्हणून मी गेलो नाही. विचाराप्रती बांधिलकी ठेवत असताना, पिचड साहेबांना सोडत असताना सुद्धा ते किती सहज गत्या तुटून बाहेर पडले. माझी आई उदाहरण देते तसं, येलालाही दुःख नाही आणि वाळकालाही दुःख नाही. पिचड साहेबांच्या बद्दल एक वाईट शब्द ते बोललेले मी ऐकलेला नाही. त्यांच्यावर कुणी काही बोललं असेल, पण त्यांनी माणसं दुखावली नाहीत. त्यांचा स्वभाव राजकीय पातळीवर काही फार राजकारण्याचा होता असं मला वाटत नाही. राजकारणी फार बनेल असावा लागतो. काय बोलावं, काय बोलू नये, कसं बोलावं याचं तारतम्य ठेवावं लागतं. पांडे साहेब उत्तम प्रशासक होते, पण जे मनात होतं ते
ओठात होतं आणि त्यामुळे बऱ्याचदा अपघात घडण्याचा प्रसंग त्यांच्याबद्दल घडत होता. शेवटी मराठा आंदोलनात सुद्धा ते माझ्या बरोबर होते आणि श्रद्धांजली सभेत माझं कर्तव्य आहे हे बोलणं, कारण ते मी बोललो नाही तर मी माझ्या मित्राशी प्रतारणा केल्यासारखं होईल. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या विचाराचे अनेक लोक होते, त्यात मीनानाथ पांडे होते आणि अजित नवले होते. मराठ्यांच्या लेकरा बाळांची परिस्थिती आर्थिक सामाजिक धोरणांमुळे बकालीची झालेली आहे, त्यांना साथ केली पाहिजे असे अनेक लोकांची मतं होती. मीनानाथ पांडेंचंही तेच मत होतं आणि त्यावेळी माझंही तेच मत होतं. त्या मंडपामध्ये मीनानाथ पांडे माझ्या बरोबर खांद्याला खांदा देऊन बसलेले आहेत. पण ज्यावेळी नंतरच्या काळात आंदोलनामध्ये काही नवे विचार आले आणि नव्या विचाराच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मधूनच दिलं पाहिजे असा नवा पेच निर्माण झाला, तेव्हा अनेक लोकांना एकतर तटस्थ व्हावं लागलं, विरोधात जावं लागलं किंवा सामील व्हावं लागलं. मीनानाथ पांडेंनी त्यांच्या विचाराशी प्रामाणिकपणा ठेवत त्यांच्या पद्धतीने निर्णय केला. अकोल्याची भूमी ही विरोधी मताचा सुद्धा आदर करावा असा संस्कार मागच्या पिढीनं दिलेली भूमी आहे. परस्परांचे अत्यंत टोकाचे मतभेद असले तरीही व्यक्तिगत आयुष्यामध्ये ती कटुता येऊ देऊ नये असे संस्कार मागच्या पिढीनं आमच्या पिढीला दिलेली ही भूमी आहे. दुर्दैवानं अस्मितेचं वादळ, जाती धर्माची वादळ ही हा सत्सद विवेक जागा राहणार नाही इतकी तीव्र झालेली आहेत. वेगळी मतं म्हणजे दुश्मनी, वेगळी मतं म्हणजे युद्ध, वेगळी मतं म्हणजे संपून टाका, कटवून टाका. त्यांचं आत्तापर्यंतचं सगळं योगदान विसरून जाऊन भूमिका घ्या. इतक्या क्रूर पातळीवर देश, समाज आणि आम्ही तुम्ही पोहोचलेलो आहोत. मीनानाथ पांडे साहेबांचे ओबीसींच्या प्रश्नांबद्दलची काही मतं होती, त्यांची काही विश्लेषण होती. मला वाटतं ती समजून घेण्यामध्ये जो वेळ त्यांना द्यायला पाहिजे होता, ज्या सहृदयतेनं त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता, अस्मितेच्या वादळाच्या कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर ती संधी तुम्ही आम्ही गमावली. त्यांच्या जातीचा एक माणूस इथे येऊन सांगतो, कबुली देतो आणि तुम्हा आमच्या ज्ञानामध्ये भर घालतो की मीनानाथ पांडे म्हणाले, मी माझ्या जातीचं काम करणार नाही, मी सगळ्या जातींचा आहे. ते त्यांच्या जातीच्या माणसाने इथे येऊन सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या जातीच्या नसणाऱ्या इथे आलेल्या प्रत्येक माणसाचा तोच अनुभव होता. पण तो अनुभव ज्यावेळी बाका प्रसंग उद्भवला त्यावेळी सोयीनं विसरला गेला आणि त्यांना ते ज्या प्रकारचं ज्या जीवनमूल्यासाठी जगले त्यावेळी ठामपणानं बोलण्याची आवश्यकता होती. त्यावेळी नरो वा कुंजरो वा अशी भूमिका तुमच्या आमच्यापैकी अनेक युधिष्ठरांनी घेतली. त्यांच्या श्रद्धांजलीच्या सभेत ही खंत व्यक्त न करता खाली बसणं मला शक्य नाहीये. मी कसा वागलो याचंही परीक्षण मी केलं पाहिजे. मला फोन आला मंडलिकांचा. त्या बाका प्रसंगामध्ये मी नम्रपणाने आपल्याला कबुली देतो की हो, मी अस्वस्थ होतो, दुःखी होतो, जे चाललंय ते योग्य नाही अशी माझी भावना होती. माझ्याप्रमाणे इथे बसलेल्या अनेकांची तशी भावना होती. हे आज श्रद्धांजलीच्या सभेत आपण सांगूया. दोन्ही ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला त्यात हा अजित नवले होता. परंतु मला हेही सांगू द्या
की जात आणि धर्माची वादळं माणसांचा आणि व्यक्ती समूहाचा सत्सद विवेक संपवतात. व्यक्ती समूहांचा सारासार विवेक, सारासार विचार करण्याची क्षमता संपवतात. दोन्ही बाजूची कट्टरता इतकी तीव्र होती की आम्ही काय सांगतोय हे समजून घेण्याचा सारासार विचार करावा असं वातावरण जालिंदरजी शिल्लक राहिलेलं नव्हतं. हो, आमच्या त्या मित्राला अत्यंत वाईट प्रसंगाला त्यानंतर सामोरं जावं लागलं. लग्नांमध्ये साधा एक माणूस येऊन भर चौकात त्यांना म्हणू लागला की आमच्या लग्नात येऊ नका. हा प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं. आज ज्यावेळी तालुक्यासाठी त्यांनी काय काय केलं हे सगळं आपण ऐकलं. मैत्रीच्या पातळीवर त्यांनी काय काय केलं हे ज्यावेळेस आपण ऐकलं. ही माणसं उभी करण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे ज्यावेळी आपण ऐकलं. ते सगळं ज्यावेळी मी एका पारड्यात ठेवतो आणि दुसऱ्या पातळीवर जाती आणि धर्माच्या वादळांच्या पार्श्वभूमीवर सत्सत विवेक गुंडाळून ठेवून त्यांना जे सहन करावं लागलं त्या यातना ज्यावेळी दुसऱ्या पारड्यात ठेवतो त्यावेळी दुसरं यातनेचं पारडं जड झाल्याची भावना माझ्या मनामध्ये संपत नाईकवाडी सर दाटून येते. त्या प्रसंगात काय घडलं याच्याबद्दल मला दोनही पातळीवर कुणालाही दोष द्यायचा नाहीये. ना ह्या पातळीवरच्या माणसांना दोष द्यायचा आहे ना त्या पातळीवरच्या माणसांना दोष द्यायचा आहे. मला अस्मितेच्या क्रूरतेला, जातीच्या क्रूरतेला, धार्मिक अशा प्रकारे माणसामध्ये भेद पाडून सारासार विवेक खतम करणाऱ्या विचाराला मला दोष द्यायचा आहे. पांडे साहेबांचं योगदान आठवण करत असताना उद्याही अनेक अस्मितेची, जातीची, धर्माची वादळं तुमच्या आमच्या सर्वांच्या कुंपणावर येऊन धडकणार आहेत. सोशल मीडिया, ट्रोल गँग, अविवेकी माणसं तुमच्या आमच्या सगळ्या योगदानाचा एका मिनिटात कचरा करतील अशी वादळं तुमच्या आमच्या आयुष्यात येऊ घातलेली आहेत, ती येणार आहेत. अशा वेळी त्या माणसाचं योगदान लक्षात ठेवून आपण त्यांच्याबद्दल भूमिका घेणार आहोत की नाही आहोत हे आजच्या श्रद्धांजलीच्या सभेत आपण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. मीनानाथ पांडे साहेबांच्या इतर सर्व योगदानाबद्दल त्यांना सलाम करत असताना मनकर साहेब म्हणाले की ही माफी मागण्याची सुद्धा सभा आहे. हो, अस्मितेच्या, धर्मांच्या, जातींच्या वादळामध्ये कट्टरता ज्यावेळी माजते त्यावेळी खऱ्याला खरं म्हणण्यासाठी जे धाडस दाखवावं लागतं त्या धाडस दाखवण्यामध्ये आम्ही कमी पडलो याच्याबद्दल मला इथे नम्रपणानं त्यांची माफी मागू द्या. त्यांच्या योगदानाला अभिवादन करतो आणि एक माफक अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो की माणसं गेली की मग त्यांची माफी मागता येत नाही. म्हणून तुम्ही आम्ही आपण सगळे एकत्र जगतो. माफी मागण्याची वेळ येऊ नये असं एकमेकाशी वागूया. जालिंदर वाकचौरे वेगळ्या विचाराचं काम करतात, मी वेगळ्या विचाराचं काम करतो. परंतु मंचावरून उतरल्यानंतर जालिंदर वाकचौरे माझे जीवश्य कंठस्य मित्र आहे हे सांगण्याचं मला कधीही वाईट वाटत नाही. गिरजाजी जाधव साहेब, तुमची सगळी पिढी अशीच जगली. एकमेकाचा विचार त्या ठिकाणी जाग्यावर असताना व्यक्तिगत आयुष्यात मात्र तुम्ही कधी कटुता एकमेकाबद्दल आणू दिली नाही. ती परंपरा येत्या काळात सुद्धा आपण पुढे नेऊया. हा संकल्प आजच्या दिनी आपण करूया. शब्द जपून वापरूया. वादळ येतील परंतु विवेक जागा ठेवूया एवढाच संकल्प आज करूया. पुन्हा एकदा या अत्यंत महान सुपुत्राला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. स्पष्ट बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. लाल सलाम.